लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांचा 36वा वाढदिवस साजरा। श्री क्षेत्र आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या गावातील आदर्श सुपुत्र युवा उद्योजक शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष, इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष, युवकांचे आधारस्तंभ, युवा नेते श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांचा 36वा वाढदिवस शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून उत्साहाने श्री क्षेत्र शनी शिंगणापूर जिल्हा अहमदनगर श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे साजरा करण्यात आला। आळंदी शहर व परिसरात श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, व्यापार, कला, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात नेत्रदीपक प्रामाणिकपणे विविध क्षेत्रात पारदर्शक कार्य केल्यामुळे श्री राहुल चव्हाण नावाच्या तेजस्वी मूर्तीने कमी वयात जीवनात खऱ्या अर्थाने गरुड झेप घेतली आहे। श्री राहुल चव्हाण आपल्या हातून आळंदी ग्रामस्थांची सेवा घडावी, आपणास दीर्घायुष्य लाभावे, आपले आरोग्य निरोगी राहावे, आप जिओ हजारो साल, साल की दिन हो 50,000 अशी प्रार्थना मित्र परिवार, नातेवाईक, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, आळंदी ग्रामस्थ यांनी ज्ञानियांचा राजा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 14 डिसेंबर 2023 पासून शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यसम्राट माजी खासदार श्री शिवाजीराव दादा आढळराव पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख श्री भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख श्री प्रकाश वाडेकर, फुलगावचे आदर्श सरपंच श्री सुनील भाऊ शांताराम वागसकर, शनेश्वर देवस्थान ट्रस्ट फुलगाव अध्यक्ष श्यामकांत कृष्णाजी कोळपकर, सचिव वामनराव बाळासाहेब फळे पाटील, ॲडव्होकेट सचिन काळे, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अर्जुनराव निवृत्ती मेदनकर, अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार MD पाखरे, शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, सुनील बटवाल, अविनाश राळे पाटील व धनंजय पठाडे, विशाल पोतले, योगेश पगडे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी, देवपाटा, डुडुळगाव, आळंदी ग्रामस्थ, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, नातेवाईक, वारकरी, भाविक, मित्रपरिवार यांनीही भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या। 15 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता फुलगाव येथील श्री संताजी जगनाडे महाराज चौकात शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या 36व्या वाढदिवसानिमित्त भव्य केक कापण्यात आला। या प्रसंगी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शनीभक्त, शिवसैनिक, आळंदी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, पत्रकार, विविध क्षेत्रातील सुमारे 300 मान्यवर, श्री राहुल चव्हाण यांचा परिवार यांच्यासह श्री क्षेत्र शनी शिंगणापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे शनी महाराजांच्या दर्शनासाठी रवाना झाले। शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजता श्री शनी मंदिरात श्री राहुल चव्हाण यांच्या हस्ते अभिषेक घातला व महाआरती करण्यात आली। श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट शनी शिंगणापूर अध्यक्ष श्री भागवत बांधकर यांच्या हस्ते श्री राहुल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। राहुल चव्हाण यांनी समाजसेवेचे हाती घेतलेले व्रत खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे। शनी महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या 7 वर्षापासून आळंदीतील श्री चव्हाण परिवार दरवर्षी येत असून शनी महाराजांनी श्री राहुल चव्हाण यांना समाजसेवेसाठी उदंड आयुष्य द्यावे असे जागृत शनिदेवास श्री भागवत बांधकर यांनी साकडे घातले। श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री भागवत बांधकर यांचा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची भव्य प्रतिमा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला। श्री क्षेत्र अलंकापूर येथील माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील
लाडूचा प्रसाद शनेश्वर मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आला. श्री राहुल चव्हाण यांच्या सुमारे 300 मित्रपरिवारांनी श्री जागृत श्री शनी महाराजांचे दर्शन घेतले. धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट आळंदी देवाची अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री अर्जुन बेदलकर यांच्यातर्फे शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या 36व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मानपत्र सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. काव्यलेखक ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मानपत्राचे वाचन केले. या कार्यक्रमाला आळंदी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री सचिन गिलबिले, माजी उपनगराध्यक्ष श्री प्रशांतदादा पोपटशेठ कुऱ्हाडे पाटील, आळंदी नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री दिनेश घोले, डुडुळगाव वीज विकास कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन श्री ज्ञानेश्वर भिकू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते उद्धव काटे, वैभव काळे, शशिकांत बाबर, साईनाथ ताम्हाणे, उदय काळे, किशोर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर गुंडळे, दिनकर तांबे, वैभव पाटील, राजेश पंपटवार, हरिभक्त परायण सचिन शिंदे महाराज, किरण कोल्हे, निलेश आढळराव, वामनराव खोळे, योगेश श्रीवत, ज्ञानेश मंडले, अभि मुंगसे, अमित डफळ, आशिष गोगावले, दत्ता काळे, किशोर देशपांडे, अतुल भंडलकर, योगेश पगडे, हनुमंत चव्हाण, इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्टचे संस्थापक हरिभक्त परायण भोलापुरी महाराज, रोहिदास कदम, नितीन ननवरे, हिरामन तळेकर, गोविंद पाटील, मोहन तळेकर, संदीप महाराज नागरे, पत्रकार अनिल जोगदन, कृष्णानंद आवटे महाराज व स्वराज चव्हाण, सुरेश रांगळे, गणेश गुंड, ज्ञानेश्वर गारकर, वैभव गलधर, अशोक सालपे, सोमान बुटले, रामेश्वर पांचाळ, तुकाराम तौर, दत्ता पालवे, अजय मोरे, कार्तिक कांडलावे, नवनाथ पुरी, भागवत भुते, निलेश वैष्णव, रितेश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी शहर प्रमुख श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण व त्यांच्या 300 कार्यकर्त्यांनी ज्ञानियांचा राजा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. या प्रसंगी 150 भाविकांना तुळशीचे रोप वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले. पद्मावती माता गुरुकुल आश्रम आळंदी, रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी, आपुलकी वृद्धाश्रम केळगाव रोड, माऊलीनाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, श्री संत सावता महाराज वारकरी शिक्षण संस्था, महावैष्णव वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच वैदिक शिक्षण घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषध वाटप केले. पसेदान होऊन सर्व कार्यक्रमाची सांगता झाली. शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, अध्यक्ष श्री आळंदी धाम सेवा समिती, उपाध्यक्ष इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या 36व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, काव्यलेखन श्री पंढरीच्या पांडुरंगाची, ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची, जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची, श्री चव्हाण परिवाराने मनोभावे तिवार करुणा भाकली, राहुल नावाची तेजस्वी मूर्ती, आळंदी नगर परिषद शिक्षण मंडळातील आदर्श कर्मचारी श्री ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांच्या सुसंस्कृत धार्मिक घराण्यात सोमवार दिनांक 15 डिसेंबर 1987 साली देवाच्या आळंदीत जन्माला आली. हुशार असणारा आळंदीतील तेजस्वी हिरा राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांना लहानपणापासून धार्मिक संस्कार, आदर्श विचार यांचा वारसा श्री चव्हाण परिवाराला लाभल्याने राहुल यास खऱ्या अर्थाने समाजसेवेची आवड निर्माण झाली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण राहुल चव्हाण यांच्या जीवनात खरी ठरली. लखलखत्या ताऱ्याप्रमाणे श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, कृषी, सहकार, कला, क्रीडा, व्यवसाय या क्षेत्रात उल्लेखनीय, पारदर्शक, प्रामाणिकपणे आळंदी शहर
व परिसरात महान कार्य केल्याने श्री राहुल चव्हाण यांनी जीवनात कमी वयात गरुड झेप घेतली. ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी स्थळाने अलंकापुरी नगरीची ओळख संपूर्ण भारत देशात व विदेशात झाली. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हा अभंग गायलेल्या ज्येष्ठ गायक भारतरत्न स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांच्या अभंगाने महाराष्ट्रातील वारकरी भाविकांची मने जिंकली. नेमजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. या स्वातंत्र्यवीर स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर यांच्या मधुर शब्दांची आठवण आजच्या युवा पिढीला भारत देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्मरणात राहिली. श्वसनाचे आजार, कान, नाक, घसा याबाबत जनजागृती करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहरात ज्येष्ठ नागरिक, वारकरी, भाविक, अंध, अपंग, महिला, गोरगरीब नागरिक यांच्यासाठी श्री राहुल चव्हाण यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून आळंदी ग्रामस्थांची खऱ्या अर्थाने जनसेवा केली. रस्ते, पिण्याचे पाणी, गोरगरीब नागरिकांना विद्युत कनेक्शन, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी सामाजिक कामे श्री राहुल चव्हाण यांनी मोफत करून दिल्यामुळे गोरगरीब नागरिकांची न होणारी कामे कमी वेळेत पूर्ण झाली. सामाजिक धार्मिक कामामुळे श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण या नावाला पुणे जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाली. चव्हाण राहुल ज्ञानेश्वर यांना विविध क्षेत्रात कार्य करीत असताना मोशी, डुडळगाव, केळगाव या गावातील कोतवाल श्री भिकू मारुती चव्हाण आजोबा व डुडुळगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन श्री ज्ञानेश्वर भिकू चव्हाण, आदर्श माता सौभाग्यवती सुनंदा ज्ञानेश्वर चव्हाण यांची लाख मोलाची पुण्याई खऱ्या अर्थाने श्री राहुल चव्हाण यांना जीवनात कामाला आली. सुखी संसाराचा रथ व्यवस्थित सांभाळून पत्नी सौभाग्यवती संगीता राहुल चव्हाण यांनी पती श्री राहुल चव्हाण यांना जीवनात खंबीर साथ दिली. त्यामुळे श्री राहुल चव्हाण यांच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलली. लाडके सुपुत्र कुमार स्वराज राहुल चव्हाण व लाडकी कन्या कुमारी शांभवी राहुल चव्हाण यांना आदर्श विचार, धार्मिक संस्कार, शिक्षण शिकवण्यासाठी पती पत्नी, आजी आजोबा यांनी फार मेहनत घेतली. शिकवण संत महात्म्यांची आचरणात आणल्याने श्री राहुल चव्हाण यांच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलली. दानत अंगी असल्याने दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांच्या आषाढी कार्तिकी वारीच्या वेळी पुण्यगाठेची बांधण्यासाठी वारकरी भाविकांना अन्नदान, चहा, फराळ, पाणी वाटप ही प्रथा गेली अनेक वर्ष राहुल चव्हाण यांनी उदार अंतकरणाने सुरू केली. कला, क्रीडा, आध्यात्मिक शिक्षण, गरजू, हुशार, गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी ज्ञानदानाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वह्या, पुस्तके, शालोपयोगी वस्तूंचे वाटप केल्याने श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण नावाची तेजस्वी मूर्ती आळंदी शहरात चमकली. वचनबद्ध व प्रामाणिकपणे जनसेवा केल्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, उद्योजक, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला, युवक, युवती, विद्यार्थी, वारकरी, भाविक, आळंदी ग्रामस्थ, शिवसैनिक यांची विविध कामे मोफत श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी वेळेत पूर्ण केल्याने आळंदी ग्रामस्थांनी श्री राहुल चव्हाण यांना शाबासकी दिली. सेवा विविध क्षेत्रात निस्वार्थपणे व पारदर्शक केल्याने नुकती श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांची आळंदी शिवसेना शहर प्रमुख यापदी बिनविरोध निवड करण्यात आली. नातेवाईक, मित्रपरिवार, आळंदी ग्रामस्थ यांना आषाढी कार्तिकी वारी, नवीन वर्ष, दिवाळी या सणांच्या वेळी सर्वांना शुभेच्छा दिल्याने श्री राहुल चव्हाण यांची तेजस्वी मूर्ती आळंदी शहरात उदयास आली व त्यामुळे चव्हाण परिवाराची आळंदी शहरात भरभराट झाली. आळंदी शहर शिवसेना शहर प्रमुख पदावर काम करीत असताना शिवसैनिक, कार्यकर्ते, आळंदी ग्रामस्थ
यांना विश्वासात घेऊन उत्कृष्ट कार्य केल्याने शिवसेनेचे कार्यसम्राट माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी श्री राहुल चव्हाण यांच्या पारदर्शक व महान कार्याची प्रशंसा केली. शतायुषी व्हावे, आपणास दीर्घायुष्य लाभावे, आपले आरोग्य निरोगी राहावे, आप जिवो हजारो साल, साल के दिन हो 50,000 अशी प्रार्थना श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार, शिवसैनिक यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली. हवन, होम, अभिषेक, अन्नदान व दरवर्षी दिवाळी सणांच्या वेळी दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी फुलगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील पेशवेकालीन जागृत शनी मंदिरात अखंड सुरू ठेवली. शनी मंदिर विकासासाठी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्यामकांत कृष्णाजी कोळपकर यांच्याकडे उदार मनाने लाख मोलाची मदत अर्पण केली. रयतेच्या मित्रपरिवाराच्या सुखदुःखात नेहमी हजेरी लावली. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमात सहभागी झाल्याने श्री राहुल चव्हाण यांनी सर्वांची मने जिंकली. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन आनंदी शहरात साजरा करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्याची परंपरा श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सुरू ठेवली. नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेऊन आळंदीतील नागरिकांची सेवा करण्याची संधी शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल चव्हाण यांना जीवनात प्राप्त झाली. मुलांना आदर्श विचार, धार्मिक संस्कार शिकवल्यामुळे श्री राहुल चव्हाण यांच्या मुलांनी जीवनात प्रगती केली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही म्हण श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या जीवनात खरी ठरली. शुभेच्छुक श्री अर्जुन निवृत्ती मेदनकर, ज्येष्ठ पत्रकार, अध्यक्ष इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट, श्री क्षेत्र आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे. काव्यलेखन श्री गौतम संभाजी पाटोळे, विश्वस्त शनेश्वर देवस्थान ट्रस्ट फुलगाव, ज्येष्ठ पत्रकार, फुलगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, कॅमेरामन लहू जाधव, आळंदी, पुणे.